अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर लवकरच स्वामी महाराजांचा प्रकट दिन येत आहे आणि स्वामी महाराजांच्या प्रकट दिना दिवशी आपल्याला एक प्रभावी आणि अत्यंत महत्त्वाची एक सेवा करायची आहे। तर ज्या कोणी ताईंना ही सेवा करायची आहे तर त्यांनी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल, चॅनेलला जर नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर बघा, महाराजांचा प्रकट दिन आहे। तर ह्या प्रकट दिना दिवशी आपल्याला बऱ्याच जण 21 पारायण, 7 दिवसाचं पारायण, 108 पारायण करत आहेत ताई। तर कोणाला कामामुळे, तर कोणाला जॉबमुळे, तर कोणाला घरगुती कामामुळे आपल्या मागं दररोज घरातली पण कामे भरपूर असतात। तर ज्या ताईंना जॉब आहे, ज्या दिवशी त्यांना दररोज असं कोणतीच सेवा महाराजांची करायला जमत नाही, तर त्या दिवशी एक दिवशी तर आपण स्वामींसाठी तो दिवस काढायचा। वाटलंच तर त्या दिवशी स्वामींच्या प्रकट दिना दिवशी आपण सुट्टी घ्यायची आणि त्या दिवशी स्वामी महाराजांची सेवा करायला विसरायची नाही। आणि तरी पण टाईम नाही भेटला तरी पण त्या दिवशी स्वामी महाराजांसाठी आपण लवकर उठून ती सेवा करायची आहे। तर ती सेवा कोणती आहे तर मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर आपण गुरुचरित्र पारायण, स्वामीचरित्र पारायण 7 दिवसाचं किंवा 21 दिवसाचं किंवा 108 दिवसाचं पारायण जे करतो, तर त्या पारायणाचं जेवढं फळ आपल्याला भेटेल तेवढंच ही सेवा करून सुद्धा तुम्हाला ते फळ भेटेल। तर बघा, एक गुरुचरित्र पारायण केल्याचं सुद्धा हे फळ तुम्हाला या सेवेने लाभणार आहे। तर ती सेवा कोणती आहे तर ती आज आपण बघणार आहोत। तर बघा, ही सेवा आपण स्वामी महाराजांच्या प्रकट दिना दिवशी आपण स्वामीचरित्र सारामृत जी पोथी आहे तर त्या पोथीचं 7 पारायण करणार आहोत। तर ते 7 पारायण कसे करणार आहोत तर बघा, ज्या ताईंना 1 पारायण जमतं त्यांनी 1 करायचं। ज्या जर ताईंना त्या दिवशी वेळात वेळ काढून टायमिंगमध्ये जर टाईम काढून जर भेटला तर आपण त्या दिवशी 7 पारायण करायचे। तर बघा, जर ज्या ताईंना फास्ट वाचायला जमतं, ज्या ताईंना स्वामीचरित्राची पोथी 1 तासात वाचून जर होत असेल तर त्या ताईंना ही नक्कीच जमल। तर बघा, आपल्याला त्या महाराजांच्या प्रकट दिना दिवशी 7 पारायण करायचे आहेत। ज्यांना ही सेवा करायला जमत तर त्या ताईंनी नक्की ही सेवा करायची। तर बघा, 7 पारायण कसे करायचे तर जी स्वामीचरित्र सारामृतची जी पोथी आहे तर त्या पोथीचे पूर्ण 21 अध्याय आहेत। तर ती 21 अध्याय आपल्याला 7 वेळेस वाचायचे, त्यानं आपलं पारायण पूर्ण होणार आहे। तर ती सारामृतची जी पोथी आहे तर ती पोथी आपल्याला 7 वेळेस वाचायची, त्यानं आपलं स्वामी चरित्र सारामृतची वाचन केल्यास, पठण केल्यास आपलं 7 पारायण पूर्ण होतं। एकाच दिवशी 7 पारायण कशी करायची तर ती बघा, सांगते मी। तर त्या दिवशी आपल्याला महाराजांच्या प्रकट दिना दिवशी लवकर उठायचं आहे। लवकर म्हणजे आपण 12च्या नंतर आपला नवीन दिवस स्वामींचा 12च्या नंतर दिवसाची सुरुवात होते। तर 1 वाजता म्हणा किंवा 2 वाजता म्हणा लवकर उठायचं। त्या दिवशी आंघोळ करायची, सर्व घर आपलं आवरून स्वच्छ करून घ्यायचं। त्या दिवशी लवकर उठून आंघोळ करून आपण स्वच्छ होऊन स्वामी महाराजांची पूजा मांडणी करून घ्यायची आणि लगेच पूजा उरकून वाचायला बसायचं। तर आपल्या आता वाचनावर आहे, जसं फास्ट जमतं तसं आपली वाचायची जशी फास्ट आहे तर आपलं वाचणं उरकू शकतं। तर झालं तर कोणाचं जर फास्ट वाचणार तर सकाळी लवकर होऊ शकतं, कोणाचं 7:30ला होईल, कोणाचं 8:30ला होईल, कोणाचं 9-10 पर्यंत होईल। तर तसं करून आपल्याला 10:30 पर्यंत हे उरकून घ्यायचं आहे। आणि जर लवकर उठून नाही जमत असेल तर त्याच्यापेक्षा आपण 3-4 वाजता उठून लवकर आपण ते सारामृत चे 7 अध्याय वाचायचे आहेत। तर असं जर ज्या ताईंना जमत असेल तर त्यांनी नक्की हे पारायण करून बघा। आणि ज्यांना खरंच टाईम नसेल, घरचे खूप अडचणी आहेत, घरी पण खूप कामं असतात, अडचणी असतात, तर त्याच्यामुळे जमत नसेल तर त्यांनी 1 दिवसाचं त्या दिवशी 1 पारायण पण केलं तरी ती पण अत्यंत प्रिय स्वामी महाराजांना आहे। कारण आपल्यातली भक्ती ही सर्वात श्रेष्ठ आहे।
तर त्या दिवशी आपण एक पण पारायण केलं तरी चालतं. आणि ज्यांची इच्छा आहे 7 दिवस आपल्याला स्वामीचरित्र पारायण करायला जमलं नाही तर त्या दिवशी जर आपल्याला टाईम भेटला तर त्या दिवशी आपण 7 पारायण करू शकतो. तर बघा, स्वामी महाराजांची चौरंग मांडून पूजा करायची, स्वामी महाराजांचा अभिषेक करायचा, सर्व काही मांडणी करून स्वामी महाराजांचा अभिषेक करून पूजा ती सर्व उरकून घ्यायची. स्वामी महाराजांना हिना अत्तर अष्टी घेऊन सर्व काही लावून हे करून सगळी पूजा आपल्याला मस्त व्यवस्थित मांडणी करून घ्यायची आहे. तर सर्व छान अशी पूजा मांडणी करून घ्यायची, स्वामींना फुलं मस्त अशी सजावट करून घ्यायची स्वामींसाठी. आणि नंतर आधी 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा, 11 वेळेस स्वामींचा जप करायचा आणि 21 अध्याय वाचायला सुरुवात करायची. जर तासात जर उरकत असेल तर सगळ्यात चांगलं, म्हणजे आपलं लवकर वाचन होईल. तर अशा प्रकारे त्या दिवशी आपल्याला 7 पारायण करायचे आहेत. स्वामी चरित्र सरामध्ये 7 पारायण करायचे आहेत. आणि नंतर स्वामी महाराजांना छान असा गोडाचा नैवेद्य दाखवायचा, जे काही आपण बनवून ते बेसनाचे लाडू बनवल्यास तर खूप प्रिय स्वामी समर्थांना बेसनाचे लाडू आणि पुरणपोळीचा नैवेद्य, यापैकी आपल्याला जे काही बनवचाल ते स्वामी आपल्या हातून आवडीने खाणार आहेत. आणि खरं म्हणलं तर पारायण जर आपल्याला शक्यच नाही झालं, कोणतंच पारायण कोणतीच सेवा मग स्वामी महाराजांची आपल्याला शक्यच नाही झाली, तरी फक्त स्वामींचं नामस्मरण मनात जर घेतलं, स्वामींचं नामस्मरण आणि स्वामींबद्दल श्रद्धा आणि आपल्या मनात विश्वास असेल तर ही पूर्ण सेवा स्वामींच्या रुजू होते आपली. तर अशा प्रकारे त्या दिवशी मस्त स्वामी समर्थाला गोडाचा नैवेद्य दाखवून आरती करून घ्यायची. अशा प्रकारे आपल्याला स्वामी महाराजांचा प्रकट दिन साजरा करायचा आहे. आणि वाटलंच तर त्या दिवशी दानधर्म पण चांगला करायचा आपल्याला. तर अशा प्रकारे आजची माहिती होती. जी काही मला माहिती भेटलेली आहे ती मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.